नमस्कार मित्रांनो. आजचा आपला फाळणीचे दिवस या पुस्तक वाचनाचा भाग 7वा, त्याच्यात मुलतनचा भाग 2. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की मुलतनची कशी दुर्दशा करण्यात आली. आता त्याच्यामधला सगळ्याचा सगळा एकूण एक वाचणं जरा अवघडच आहे, पण त्यातल्या काही महत्त्वाच्या घटना आहेत त्या मला निवडक आपल्याला सांगायच्या आहेत. त्यातली एक घटना आहे ती म्हणजे मुलतन जिल्ह्यामधला एक वकील होता जो आपला जीव वाचवून सुरक्षितपणे भारतामध्ये आला. त्यांनी सांगितलेली एक फारच हृदयद्रावक घटना आहे आणि ती घटना त्यांनी आपलं स्टेटमेंट म्हणून जेव्हा जे जी.डी. खोसला जे जस्टिस होते त्यांनी ह्या वकिलाचं जे स्टेटमेंट गेलं त्याच्यामध्येही त्यांनी लिहून दिलेली आहे. त्या वकिलाने मेलिसी गाव ऑक्टोबर 7 रोजी सोडले, म्हणजे 14 ऑगस्टच्या नंतर किंवा 15 ऑगस्ट नंतर जवळजवळ 1.5 ते 2 महिने तो राहिला तिकडे आणि त्याचा जो अनुभव आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. आता त्यांनी दिला आहे ते आपण पाहू. आमच्या गाडीला मालगाडीसारखे झाकण नसलेले उघडे डबे होते. म्हणजे आपण पाहिलेलं आहे ना की काही मालगाड्या असतात त्यांना वरचा जो छताचा भाग असतो तो नसतो, ज्याच्यामध्ये खडी वगैरे टाकायच्या असतात, त्या शक्यतो तशा मालगाड्या असतात. तर हा वकील आणि त्याच्याबरोबर जेवढे लोक होते निर्वासित ते तशा मालगाडीमधून प्रवास करून भारतामध्ये चालले होते. त्या गाडीत 3,500 निर्वासित बसले होते. मेल्सीहून ती गाडी 7 ऑक्टोबर रोजी दुपारी निघाली होती. रक्षणासाठी मराठा रेजिमेंटचे पथक होते. बघा, म्हणजे बहुसंख्य ज्या आधीची प्रकरणं पाहिली त्याच्यामध्ये बलूच मिलिटरी, म्हणजे एक मुसलमानी जे पाकिस्तानमध्ये बलूच आर्मी आहे त्याचा भाग असलेलं जे होतं त्यांनी त्या निर्वासितांची कत्तल केली गुंडांची हातमिळवणी करून. आता या ठिकाणी हा जो वकील आहे त्यांच्या प्रवासामध्ये मराठा रेजिमेंटची एक तुकडी होती जी त्यांना रक्षक म्हणून त्यांच्याबरोबर होती. त्याचा प्रमुख म्हणजे कोणाचा, त्या सैन्याचा जो तुकडीचा प्रमुख होता तो निर्वासितांबद्दल सहानुभूती असलेला एक कर्तव्यदक्ष तरुण लष्करी मराठी अधिकारी होता. कुतुबपूर स्टेशन गेल्यावर 15,000 मुसलमान वाळूच्या टेकड्या मागून धावत आले, म्हणजे त्या ट्रेनवर त्यांनी हल्ला केला. त्यांच्याजवळ नाना प्रकारची शस्त्रे होती. मोठमोठाले दगड, लाकडाचे ओंडके टाकून त्यांनी रेल्वे मार्ग बंद केला. आमची गाडी थांबली. गुंडांनी गाडीवरती गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळेला हा सुभेदार आणि त्याचे सैनिक गाडीखाली उतरले आणि उलट गोळीबार सुरू केला. बघा, म्हणजे हे जे मराठा सैनिक फार शूर होते, जे पाकिस्तानातल्या अडकलेल्या हिंदूंना वाचवण्यासाठी त्या मुस्लिम नॅशनल गार्ड्स गुंडांवरती उलट गोळीबार करत होते. त्या गर्दीतील 3-4 मुसलमान ठार झाले व तितकेच जखमी झाले. सुभेदाराने अन्य वेळ न दवडता हल्लेखोरांच्या मुख्य पुढाऱ्यावरच हल्ला चढवला व शिरस्त्राण आणि रायफल त्याची काबीज करून घेतली. हल्लेखोर पळून गेले आणि गाडी पुन्हा सुरू झाली आणि त्या मुख्य पुढाऱ्याला हा जो मराठा जो सुभेदार होता त्यांनी गोळी घातली आणि ती गोळी घातल्याच्या नंतर हे जे त्याच्याबरोबरचे जे त्याचे साथीदार होते ते जीव घालून शेपूट घालून आतमध्ये पळत सुटले. ही त्यांचे शौर्य होतं की जे निशस्त्र लोक आहेत, बघा हे जे जिहादी वृत्तीची जी पिल्लावळ आहे ह्यांचं वैशिष्ट्य काय की जे निशस्त्र आणि ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे एकदम हतबल लोक असतील त्यांच्यावर हल्ला करण्यामध्ये हे पहिल्या एक नंबरवर असतात. पण जेव्हा एखाद्या कसलेल्या सैन्याशी त्यांची गाठ पडते तेव्हा ते मारखाट शेपूट घालून पळवायला सुरुवात करतात उलट्या पायाने. आणि हे सगळं आपण आत्ता ज्या लढाया झाल्या पाकिस्तानमध्ये, ही जी लढाई होती ऑपरेशन सिंदूरची, त्याच्यामध्ये पण पाहिलं आपण की खऱ्या लढाईला तोंड फुटल्यावर शेपूट घालून मार खाऊन पळायला लागले ते लोक.
आता इथे सुद्धा तोच प्रकार आहे. हल्लेखोर पळून गेले आणि गाडी पुन्हा सुरू झाली. खानेवाला स्टेशनवर आम्हाला रात्रभर राहावे लागले, कारण तेथे प्रवास चालू ठेवण्यासाठी पहिले इंजिन बदलून दुसरे लावावे लागते. ते दुसरे इंजिन नव्हते. आम्हास रात्री समजले की मॅजिस्ट्रेट आला व त्याने सुभेदाराचे व इंजिन ड्रायव्हरचे जबाब घेतले. बघा, म्हणजे तिकडे त्यांचं जे इंजिन बदलण्याचा कार्यक्रम होता हे निमित्त होतं. तर मुद्दामून ती गाडी थांबून ठेवलेली. का थांबून ठेवलेली? तर जे मुख्य जिल्ह्याचं ठिकाण होतं, म्हणजे कदाचित लाहोर असावं, तिथपासून एक मॅजिस्ट्रेट त्या गाडीचा जो ड्रायव्हर आणि हा जो लष्करी अधिकारी होता, मराठा सुभेदार होता, मराठा रेजिमेंटचा सुभेदार होता, त्याला भेटण्यासाठी ते मुद्दामून तिथे आले होते. भेटण्यासाठी म्हणजे त्यांची चौकशी करायला. का चौकशी करायची होती कळेल आता पुढे. त्याने सुभेदाराचे व इंजिन ड्रायव्हरचे जबाब घेतले. आम्ही सकाळी निघालो आणि हराप्पा स्टेशनवर सकाळी 9 वाजता पोहोचलो. परंतु आम्हास पुढे जाण्यास बंदी केली, कारण मुलतानच्या असो किंवा मॉन्टगोमरीच्या असो, जिल्हाधिकाऱ्याने हुकूम काढून आम्हास अडवून ठेवले होते. संध्याकाळी 5 म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुलतानचा कमिशनर, मॉन्टगोमरीचा डे कमिशनर, 2 मोठे लष्करी अधिकारी, 3-4 पोलीस उच्च अधिकारी आणि 60-70 मुसलमान लष्करी शिपाई आले. कमिशनरने आणि इतरांनी सुभेदारास पुष्कळ खवचट प्रश्न विचारून हैराण करून सोडले. त्यांनी मात्र आपले तेच म्हणणे पुष्कळदा सांगितले. बघा, म्हणजे एवढे सगळे लोक एकत्र एका माणसाला, त्या सुभेदार जो मराठा सैन्याचा सुभेदार होता त्याला घेरलं त्यांनी आणि त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. का सरबत्ती सुरू केली? आपल्या लक्षात आलं असेल, आदल्या दिवशी जो प्रसंग घडला आणि त्या जवळजवळ हजारो जे सैनिक त्यांच्यावर चालून आले होते, सैनिक कसले ते पळपुटे नॅशनल गार्ड्स, त्यांच्यावरती त्यांनी उलट गोळीबार करून त्यांच्या मूळ म्होरक्यालाच ठार केलं. तर हा त्यांचा जो अधिकार होता लुटण्याचा, बलात्कार करण्याचा, हिंदूंची कत्तल करण्याचा, तो हिरावून घेतल्यामुळे आणि त्या जिहाद्याला जन्नतमध्ये पाठवलं 72 अप्सरांकडे. म्हणून ही गाडी अडवण्यात आली दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता. आणि जे एवढ्या उच्च पदस्थ अधिकारी त्या सुभेदाराची चौकशी करत होते, कारण त्यांना अडकवायचं होतं त्याला. आता पुढे काय झालं, असं का करत होते ते, ह्याचं कारण आपल्याला कळेल आता. तो कॅनॉलचा सब डिव्हिजनल अधिकारी होता आणि तो पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरचा जवळचा नातेवाईक होता. बघा, म्हणजे पाकिस्तानचा तेव्हाचा जो पंतप्रधान होता लियाकत अली, त्या लियाकत अलीचा हा कोणतरी भाऊ होता. म्हणजे तुम्ही विचार करा, एका पंतप्रधानाच्या स्तराचा माणूस, त्याचा नातेवाईक हा लूटमार करणं, जाळपोळ करणं, खून खराबा करणं, ह्या दंग्यांचा म्होरक्या असतो. ह्या जिहादी जे पाकिस्तान आणि जे बांगलादेश आहे त्यांची ही मानसिकता आहे. आणि त्याच वृत्तीची पिल्लावळ भारतामध्ये सुद्धा शिल्लक आहे. त्याला ह्या पार्टीचं सगळ्या समर्थन आहे, सेक्युलरवादी स्वतःला म्हणणाऱ्या. म्हणजे ॲक्च्युली ते जिहादीच आहेत, फक्त त्यांनी पाटी लावली आहे सेक्युलरवादाची, पण काम सगळं त्या जिहादी पाकिस्तानसारखंच आहे त्यांचं. त्या जिहादी पाकिस्तानसारखाच हिंदू द्वेष आहे त्यांचा. प्राईम मिनिस्टरच्या जवळच्या नातेवाईकाने गुंडांचा पुढारी बनून हल्ल्यात भाग घेतला, हे जर हिंदुस्थानात समजले तर असा प्रश्न त्यांना सगळ्यांना पडला. कारण ही घटना ज्याच्यात तो मारला गेला, त्या पाकड्यांच्या पंतप्रधानाचा भाऊ मारला गेला, ही घटना जर का पसरली असती तर त्यांना अशी वाटत होती की आपली बदनामी होईल. त्यांची बदनामी का व्हायची? त्यांना स्वतःला, त्यांची सगळी अशीही जगामध्ये त्यांची नाचक्की झालेलीच होती त्यावेळेला. या शंकेने त्यातील सर्व स्थानिक मोठे अधिकारी हवालदिल झाले होते. सुभेदाराचे जाबजबाब पूर्ण झाल्यावर आमची गाडी परत मियान छानू, म्हणजे हे गाव आहे, जवळ आली आणि रेल्वे स्टेशनपासून 1.5 मैलावर उभी राहिली.
दुसऱ्या दिवशी दुपारी हत्यारबंद मुसलमानांचा जमाव आला. त्यांच्यामध्ये आणि रक्षकांमध्ये गोळीबार झाला. बापरे, बघा, म्हणजे त्यांनी तो बदला घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी हत्यारबंद स्वतःचे नॅशनल गार्ड्स पाठवले आणि गोळीबार केला परत त्या ट्रेनवरती. मियान छावणीतील मुस्लिम लष्करी शिपाई तेथे आले आणि त्यांनी त्या जमावाला समजावून परत पाठवले. काही वेळानंतर बघा, म्हणजे हे का केलं त्यांनी, कारण आधीचा जो अनुभव होता, जो मार खाल्ला होता, तो त्यांना माहिती होता आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांनी त्यांना परत पाठवलं. म्हणजे यालाच म्हणतात लातो के भूत बातों से नहीं मानते. काही वेळानंतर मुस्लिम मिलिटरी ऑफिसरने आमच्या सुभेदाराला बाजूस नेले. म्हणजे कोण मुस्लिम मिलिटरी ऑफिसर? ज्यांनी त्या हल्ला करणाऱ्या गुंडांना, जिहादी गुंडांना त्यांनी परत जायला सांगितलं तो. आणि त्यांनी त्या सुभेदाराला, जो मराठा सुभेदार होता, त्याला बाजूला घेतलं आणि तेथे काय बोलणे झाले कोणालाच समजले नाही. म्हणजे एकट्यात त्याला त्यांनी काहीतरी धमकी दिली. तो परत आला आणि डोळ्यात पाणी घेऊन आम्हास सांगू लागला, परिस्थिती फारच बिकट बनली आहे. प्रत्येक प्रवाशाने आपल्या डोक्यावर जेवढे सामान नेता येईल तेवढेच घेऊन, म्हणजे आपल्या डोक्यावर असं सामान घेतात ना, तेवढं सामान, तेवढं घेऊन 15 मिनिटात गाडी सोडली पाहिजे. म्हणजे त्यांनी थोडक्यात, तो जो मुस्लिम मिलिटरी ऑफिसर होता त्यांनी त्या सुभेदाराला धमकी दिली की तू आज आमच्या प्रदेशामध्ये आहेस, तुझ्या लोकांना जिवंत वाचवायचं असेल तर डोक्यावर जेवढं सामान राहील तेवढं घेऊन बाहेर निघायला सांगणार, तर सगळ्यांनाची कत्तल करू तुझ्या सकट. आता हे त्याच्या हाताच्या पलीकडे होतं, कारण तो एका परक्या मुलखात, भारतात असूनसुद्धा एका परका मुलूक त्यांच्यासाठी झाला होता आणि त्याच्यामुळे त्याच्या हातामध्ये जेवढं होतं तेवढं त्यांनी केलं. पण पुढे परिस्थिती हातातून जाणार तेव्हा त्यांनी हे लोकांना सांगितलं की तुम्ही डोक्यावर जेवढं सामान राहील तेवढं सामान घेऊन बाहेर या. आणि ती संपूर्ण गाडी, ज्याच्यामध्ये सगळं सामान होतं, मौल्यवान सामान, लोकांचं, जे हिंदू निर्वासित होते त्यांचं, त्या सगळ्या सामानासकट ती गाडी त्या लोकांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय कोशामध्ये जमा केली. म्हणजे लुटीवरच त्यांचा सगळा जन्म झालेला आहे. हे ऐकताच काय गोंधळ उडाला असेल याची कल्पना केलेली बरी. आम्ही आमचे पुष्कळ सामान गाडीतच टाकले. हत्यारबंद गुंड लोक पुन्हा आमच्याजवळ आले. आम्हाला एका बागेत जागा दिली. त्या बागेत जागा 2 किलास असून ती गाडीपासून 1.5 मैल लांब होती. याच अपुऱ्या जागेत अन्नाविना भुकेने उपाशी मेलेल्या 20 निर्वासितांना अग्नी द्यावा लागला. म्हणजे बघा, ज्या वेळेला ते प्रवासात होते त्यावेळेला तिकडच्या जो त्यांचा कमिशनर होता, त्यांचे उच्च अधिकारी होते, दंडाधिकारी, ते सगळे आले, पण त्या लोकांच्या जेवणाची त्यांनी कोणतीही सोय नाही केली. ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ त्या लोकांना, जे जिहादी वृत्तीचे जे उच्च पदस्थ अधिकारी होते पाकिस्तान बनल्यानंतर, त्या लोकांची मानसिकता काय होती, त्यांचं जे साहित्य आहे, जे त्यांचं इस्लामिक लिटरेचर आहे, कुराण, हदीस, त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये जो इस्लामला मानत नाही तो काफिर, आणि तो काफिर जो आहे तो माणूस नाही आहे. त्याच्यामुळे कुठल्याही जिहादीला एखाद्या काफिरविषयी कुठलीही दया येत नाही. आणि कसाब ह्याचं जिवंत उदाहरण आहे. असे असंख्य कसाब आहे ज्यांनी, आपण बघितलं त्या धुरंधरमध्ये, तो मेजर इक्बाल सांगतो की किसी पर सबको बेरहमी से मारना, किसी को दया मत दिखाना. का सांगतो? कारण हे त्यांच्या विचारधारेतून आलेलं आहे, हे त्यांच्या पुस्तकांमधून आलेलं आहे. हे सत्य आज इतकी वर्ष आपल्यापासून लपवलं गेलं, एक षडयंत्र म्हणून लपवलं गेलं. पुढे चलू. आम्ही गाडी सोडून जाताच मुसलमानांचा जमावही निघून गेला. त्या गाडीचा ताबा मुस्लिम लष्कराने घेतला. गाडीतील सामानाला जमावापैकी कोणीही हात लावला नाही. पण त्यांच्या लक्षात आलं, ह्यांना लुटता नाहीत तर आपण पाकिस्तान म्हणून ह्या संपत्तीचा लूट करूया. आम्हाला समजले की गाडीतले आमचे सर्व सामान मालखान्यात नेले. पाकिस्तान सरकारची मालमत्ता म्हणून त्याची नोंद झाली. बघा, त्या बागेत आम्हाला 5 दिवस तुरुंगात ठेवल्यासारखे बंदिस्त ठेवले होते. आणि त्यांच्याबरोबर तो सुभेदार आणि त्याचे सैनिकसुद्धा होते, मराठा सैनिक. आम्हाला काहीही खाण्यापिण्यासही नाही. आम्ही कसे जगतो
याची चौकशी करण्याचे सौजन्यही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दाखवले नाही. त्याचं कारण हे त्यांच्या इस्लामिक थिओलॉजीमधून किंवा त्यांच्या ज्या मजहबी शिकवणीतीतून आलेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे समजून घेताना तुम्ही त्यांचा राग करा किंवा तिरस्कार करा असं अशी माझी भूमिका नाही आहे. माझं एवढं सांगणं आहे की आपण ते आपल्याविषयी कसा विचार करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हा विचार जे ते करतात हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. ही त्यांचा एक प्रकारचा हा मानसिक आजार आहे की ज्या विचारधारेला त्यांनी जर सोडलं तर त्यांना नरकात जाण्याची शिक्षा आहे. त्याच्यामुळे त्यांची ही मजबुरी आहे की हे सर्व अत्याचार केल्यामुळे त्यांच्यासाठी ते जन्नतचं तिकीट आहे. आणि हेच तिकीट कसाबचं होतं. हेच तिकीट ते 9/11चा जो हल्ला केला अमेरिकेच्या ट्विन टावर्सवर, त्या लोकांनी नंतर जी चौकशी झाली त्याच्यात पण हेच समोर आलं की त्यांच्यासाठी जन्नतचं तिकीट होतं. की जे 5,000 लोक मेले त्या ट्विन टावर्सवरती हल्ल्यामध्ये, ते सगळे काफिर होते. त्यांना मारल्यामुळे आपल्याला जन्नत मिळणार आहे, 72 अप्सरा तिथे उपभोगायला मिळणार आहे. तर पुढे त्याच्यामध्ये त्यांना तुरुंगात ठेवल्यासारखं ठेवण्यात आलं. पुढे काय झालं, आम्हाला काही खाण्यापिण्यास ही नाही अशीच बरं, त्यांनी आम्हाला काहीसुद्धा सामान पुरवले नाही. निर्वासितांना अगोदरच रेशनिंग अपुरे मिळते. तेथे आमच्या अगोदर असलेल्या निर्वासितांपैकी काहींनी स्वतःला मिळणाऱ्या अपुऱ्या रेशनमधून काही अन्न देण्याची माणुसकी आम्हाला दाखवली. म्हणजे हे जे नवीन जथ्था आला होता ज्याच्यामध्ये तो वकील आणि तो सुभेदार आणि त्याचे सैनिक होते, त्यांच्यासोबत आधीही काही लोक त्या बागेमध्ये एक प्रकारच्या कैदीसारखे येऊन पडले होते. त्यांच्याकडे काही अन्नधान्य होतं. ते अन्नधान्य त्यांनी माणुसकीच्या नात्याने ह्या नवीन निर्वासित जे हिंदू होते त्यांना वाटून दिलं. 6व्या दिवशी आम्हाला परत त्याच मालगाडीकडे नेण्यात आले. पण यावेळी मराठा रक्षक जाऊन गुरखा रक्षक आले होते. आम्ही म्हणजे त्या लोकांनी कंप्लेंट केली की हा जो मराठा सुभेदार सैनिक आहे ह्याच्या तुकडीला तुम्ही हटवा आणि त्यांच्या जागी दुसऱ्याला पाठवा. मग ती जागा घेण्यासाठी काही गुरखा रक्षक आले होते. आणि शेवटी 15 ऑक्टोबरला अट्टारीला आम्ही पोहोचलो त्या गुरखा रक्षकांच्या संरक्षणामध्ये. या निर्वासितांना मात्र तुलनात्मकदृष्ट्या सुखात व सुरक्षितपणे प्रवास करता आला, कारण की त्यांच्यावर जो हल्ल्याला प्रतिकार केला त्या मराठा रेजिमेंटनी, त्याचं फळ म्हणजे त्या जिहाद्यांमध्ये हिंमत नाही राहिली परत त्यांच्यावर प्रतिआक्रमण करण्याची. त्यांच्यावर एकदाच हल्ला झाला व तोही यशस्वीपणे परतवला गेला. प्रवाशांनी भोगाव्या लागलेल्या हाल अपेष्टांमुळे मात्र रस्त्यात बरेच जण मृत्युमुखी पडले, कारण ते उपासमारीमुळे त्या हल्ल्यांमध्ये काही लोकांना जखमा झाल्या होत्या. त्याच्यातून रक्तस्राव झाल्यामुळे अनेक लोक मारले गेले. अन्न न मिळाल्यामुळे कित्येकांचा भुकेनेच बळी गेला. त्यांना कित्येक दिवस उघड्यावर दिवस रात्र राहावे लागले. पाणीसुद्धा मिळालं नव्हतं. ते न सोसल्यामुळे 25 लोकांनी चालू प्रवास नव्हे तर इहलोकाचाच प्रवास संपवला. पुढे काही दिवसानंतर त्या मराठा सुभेदाराचं काय झालं ते इथे आहे. मराठा सुभेदाराबद्दल अशी बातमी समजली की सब डिव्हिजनल ऑफिसर कॅनॉलवर आपले काम करीत असताना सुभेदाराने धावत्या गाडीतून त्याला गोळी घालून मारले. म्हणजे बघा, हे जे अधिकारी होते ज्यांनी त्या मराठा सुभेदाराचा ताबा घेतला, म्हणजे त्याला अपराधी ठरवलं, त्यांनी लोकांचा, त्या हिंदू निर्वासितांचा जीव वाचवला म्हणून, आणि त्याला घेऊन चालले होते ट्रेनमधून, तेव्हा संतापांनी प्रतिशोध भावनेतून त्या अधिकाऱ्याने त्या पाकिस्तानच्या मुसलमान सैन्य अधिकाऱ्यावर गोळी घातली आणि या आरोपाखाली त्याला अटक झाली. हे किती भयानक आणि दुर्दैवी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या प्रकरणामध्ये ते जिहादी आणि ते पाकिस्तानचं सरकार जेवढं इन्व्हॉल्ड होतं तेवढंच त्यांना रक्षण देणारं भारताची जी तेव्हाची सत्ता होती तीसुद्धा ह्याच्यामध्ये तेवढेच त्यांचे हात बरबटले होते. कारण जर का भारताच्या उच्चायुक्ताने विचारलं असतं पाकिस्तानला की तुम्ही ह्यांना कुठल्या अधिकाराखाली पकडलं गेलं आहे, तर त्यांच्यात तेवढी हिंमत नसती. तर आज हा मुलतानचा जो काय भाग होता तो इथे समाप्त झालेला आहे.
आपण पुढच्या भागामध्ये एका दुसऱ्या जिल्ह्याची हकीकत ऐकूया आणि त्याच्यातून काही बोध घेऊ. आणि आज आपण इथेच आपला हा विषय संपवतो. आपण हा विषय ऐकलात त्यासाठी फार फार आभारी आहे. आणि न विसरता ही माहिती आपल्या मित्रपरिवाराबरोबर तुम्ही शेअर करा. धन्यवाद. जय हिंदू राष्ट्र.